प्लास्टिक बंदीबाबत शासनाकडून अनेक जनजागृतीपर उपक्रम राबवले जातात. प्लास्टिकचं विघटन होत नसल्याने पर्यावरणाला हानी पोचते. या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेने एक अनोखा उपक्रम शहरामध्ये राबवला आहे. ठाणे महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ नॉर्थ ठाणे यांच्या वतीने ग्राहकांना कापडी पिशवी उपलब्ध करून देणारी एक मशीन गावदेवी मार्केट परिसरामध्ये बसवण्यात आलेली आहे. या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा वावर असतो. या अनुषंगाने प्रायोगिक तत्वावरती हे मशीन येथे बसवण्यात आलेलं आहे. या मशीनमध्ये 10 रुपये टाकल्यानंतर या ठिकाणी अवघ्या 2 मिनिटात ग्राहकांना कापडी पिशवी उपलब्ध करून दिली जाते. पर्यावरणपूरक कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी अशा प्रकारचे विविध वाक्य भिंतीवरती लिहून त्यावरती ही मशीन बसवण्यात आलेली आहे. ऑटोमॅटिक वेंडिंग मशीन येथे बसवून या मशीनद्वारे अवघ्या 10 रुपयांमध्ये ग्राहकांना येथे ही पिशवी उपलब्ध करून दिली जात असल्यामुळे ग्राहकांनी देखील या उपक्रमाचं भरभरून कौतुक करीत आणखीन काही ठिकाणी हे मशीन बसवण्यात यावं अशी मागणी देखील केली आहे. सर्वप्रथम मी आभार मानेन ठाणे महानगरपालिकेचं. त्यांनी ही मशीन बसवली आणि आजची काळाची गरज आहे ॲक्च्युली. प्लास्टिक बंदी व्हायलाच हवी, कारण प्लास्टिक लवकर नष्ट होत नाही. आणि कापडाची पिशवी घेतली तर कापडाची पिशवी खूप वेळा यूज पण करता येते. आणि कापड हे ॲक्च्युली हे विघटनशील आहे, म्हणून हा उपक्रम खूप चांगला आहे. आणि अशा मशीन अजून पण बसवाव्यात हीच मी ठाणे महानगरपालिकेला विनंती करेल. आणि हे आमच्यासाठी उपलब्ध करून दिले त्याबद्दल धन्यवाद. 10 रुपयामध्ये पिशवी भरतीट वाटली का? तुम्ही देखील काढलेलं आहे. 10 रुपयामध्ये खूप चांगलं आहे, कारण अशी आपण मार्केटमध्ये कुठेही मोठ्या मॉलमध्ये गेलो तर नॉर्मल जरी पिशवी घेतली तरी आपल्याला ते 50 रुपीज 30 रुपीज वगैरे चार्ज करतात. मग 10 रुपीजमध्ये एकदम म्हणजे कमी दरामध्ये खूप चांगला उपक्रम आहे. मॅडम, आपलं नाव? दिशा. मॅडम, अशा ज्या मशीनी आहेत त्या सगळीकडे लागल्या पाहिजे तुम्हाला वाटते का? हो, सगळीकडे लागाव्यात. मेन तर मार्केट एरियामध्ये जिथे भाजीपाला वगैरे लोक येतात तिथे मोस्ट ऑफ सगळे प्लास्टिकच्या पिशवी जास्त यूज करतात. तर तिथे कापडाची पिशवी तुम्ही एक म्हणजे त्याला युजफुल असं म्हणजे कापडाची पिशवी लोक भाजीपाल्यासाठी यूज करतील. त्यासाठी भाजीपाल्याच्या स्टॉल वगैरे आहेत तिथे ह्या मशीन्स वगैरे लागल्या.